Hello, mic check. Hello. Hello. DJ Rushi. Hello. Hello, mic check. DJ Rushi. Hello. Hello, mic check. 1, 2, 3. Hello. 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 Mic. Hello. Hello. हॅलो 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 मित्रांनो, हॅलो टेस्ट चेक चेक जरा हॅलो कमेंट्री बॉक्स मध्ये फक्त 2च प्लेयर बसतील. लक्षात घ्या, 12वा खेळाडू. बाकी कोणीही गर्दी करायची नाहीये. सर्वांनी जरा खाली थांबायचं आहे. आणि माझे बाकी कॉमेंटेटर्स मित्रांना ही विनंती असेल, आपण स्टेजवरती बसून घ्या. जसा जसा तुमचा कॉल असेल तसं मी तुम्हाला आमंत्रित करेन. येस, हॅलो त्याचप्रमाणे जे दोन्ही पेंडॉल आपण केलेले आहेत, जिथे 2 संघांसाठी आज मैदानामध्ये खेळणारा येथे श्रोगाव संघ असेल किंवा नवतरुण खानाव हा संघ असेल, या दोन्ही खेळाडूंव्यतिरिक्त बाकी कोणी बसायचं नाहीये पेंडॉलमध्ये. लक्षात घ्या, बरेच वेळेला पाठीराखे किंवा त्याच वेळेला प्रेक्षक वर्ग तिथे बसतोय. आपण जी शिस्तबद्धता या संपूर्णपणे स्पर्धेच्या दृष्टिकोनातून आणलेली आहे, ती टिकवण्याचं काम आपण साऱ्यांचं आहे. वळूया मित्रांनो मैदानाकडे. मी पंचांना विनंती करेन की आपण वेळ भरपूर झालेला आहे, आपण स्पर्धेला सुरुवात करूया. मान्यवर मंडळी सुद्धा आपला खेळ पाहण्यासाठी येथे उपस्थित आहेत. त्यांचा अधिक वेळ आपण न घेता आपण थेट स्पर्धेला प्रारंभ करूया. ज्या स्पर्धेचं स्वप्न आपण साऱ्यांनी पाहिलं होतं, तमाम अलिबाग वासियांना खऱ्या अर्थानं एक स्थानिक खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं गेलं, आणि जी स्पर्धा आज केवळ तालुक्याचा नव्हे, जिल्ह्याचा नव्हे, तर राज्यातील एक महत्त्वाची स्पर्धा म्हणून या ठिकाणी आपण खेळवतोय, अशी अलिबाग प्रीमियर लीग 2021 साई क्रीडा मंडळच्या वतीने या क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता A3 सोगाव संघाने, आणि निर्णय घेतला वसिमपूरच्या या संपूर्ण संघाने की निर्णय घ्यायचा की क्षेत्ररक्षण हा क्षेत्ररक्षणाचा निर्णय कसा असेल, कोणत्या स्वरूपामध्ये, अर्थातच हे क्षेत्ररक्षण आपण मैदानामध्ये फलदायी ठरू शकतो. अर्थात हे सर्व सांगण्याची जबाबदारी आता माहितपूरच्या त्या सर्व शिलेदारांवरती असणार आहेत, जे 5 षटकांमध्ये हे ते गोलंदाजी करणार आहेत. हे 5 षटकांमध्ये कोणते 4 गोलंदाज तो वापरणार हे तरी आपल्याला सध्या तरी माहीत नाहीये, परंतु पहिल्या षटकाची गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आपण स्वतः पाहतोय, कर्णधार माहीत स्वतः आलाय, तर अनंतराव गोंधळी फाउंडेशन संघाची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आपण पाहतोय. हेमंत पाटील आणि ऋषी झावरे हे 2 फलंदाज सलामीवीर या नात्याने मैदानाकडे आलेले आहेत. मी दोन्ही पंचांना विनंती करेन, आपण थेट स्पर्धेतील या पहिल्या सामन्याला आजच्या रात्री समोर सामन्याला आपण सुरुवात करतोय. समोर LED स्क्रीनवरती आपण नंबर्स काउंट करणार आहोत, आणि तसंच थेट सामन्याला सुरुवात सुद्धा होणार आहे. सो मी पंचांना विनंती करेन की आपण कोऑर्डिनेशन मध्ये या सामन्याला सुरुवात करूया. समोर LED स्क्रीनवरती आकडेवारी आलेली आहे, तिथून जातोय आपण थेट मैदानाकडे. 10 9 माहित 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे पहिल्या चेंडूचा. फटाक्यांची आतिषबाजी सर्वप्रथम या ठिकाणी कालच्याच प्रमाणे या स्पर्धेला प्रारंभ होतोय. आपण पाहतोय दिमाखदार, नेत्रदीपक, चित्तथरारक, अद्भुत, अलौकिक, अविश्वसनीय, अविस्मरणीय असा हा उद्घाटन सोहळ्यातील आजचा स्पर्धेचा 2रा दिवस. आणि या 2ऱ्या रात्री आपण मैदानामध्ये थेट अनुभवतोय ती ट्रॉफी. APL चषक आपण पाहतोय, ज्या APL वरती नाव कोणाचं असेल. आज 8 संघ या मैदानावरती शिकस्त करणार आहेत, आपली प्रभावी कामगिरी दाखवणार आहेत. सर्व काही त्या ट्रॉफीसाठी, सर्व काही अलिबागकरांच्या सन्मानासाठी, स्पर्धेतील ऐतिहासिक साक्षीदार होण्यासाठी, स्पर्धेतील विजेत्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आणि या ऐतिहासिक विजेतेपदानंतर संपूर्णपणे पहिली अलिबाग प्रीमियर लीग आम्ही जिंकली होती हे सांगण्यासाठी सुद्धा. आणि त्याच वेळेला साई क्रीडा मंडळाच्या वतीने
हा दिमाखदार सोहळा मित्रांनो आपण पाहतोय. फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण मैदान दणानून सोडलंय आणि त्याच वेळेला या नेत्रदीपक चित्तथरारक क्षणामध्ये आपण पाहतोय त्या ट्रॉफीसाठी ही झुंज सुरू आहे. जी ट्रॉफी आपणा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय, सन्मानाचा विषय आणि त्याच वेळेला आपणा सर्वांसाठी तो अभिमानाचा सुद्धा विषय असणार आहे. माहित कूर सज्ज होतोय पहिल्या षटकासाठी. वसीम कूर यांनी पुरस्कृत केलेल्या A3 सोगाव संघाचा कर्णधार, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सरांचा इशारा येतोय, सामना सुरू होतोय. माहित कूर पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय की खोलात टाकलेला चेंडू. माहितला माहिती आहे की अशा प्रकारच्या चेंडूला काही वेळेला फलंदाज तितकंच सन्मानाने सुद्धा वागणूक देत असतात आणि ऋषीने सुद्धा तेच केलंय. ऋषीला माहिती आहे की आपण पहिल्या चेंडू पासून जर हाणामारी केली किंवा आक्रमकता दाखवली तर कदाचित क्लाइव्ह लाईडचं ते वाक्य या ठिकाणी मैदानावरती यावं की आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. आणि आज ते मैदानामध्ये मला आणायचं नाहीये हे त्याने पहिल्या चेंडूवरती तरी दाखवून दिलंय. माहित सुद्धा आपण पाहतोय की पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्याचं धारिष्ट त्याच्याकडे आहे, ही क्षमता सुद्धा आहे. हेमंत खेळतोय, चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. आपण पाहतोय स्क्रीनवरती सन्माननीय अमितजी नाईक यांना आपण पाहिलं. गेल्या काही दिवसांमध्ये आपण त्यांना पाहिलं असेल, म्हणजे सोशल मीडियावरती बऱ्याच जणांनी अनुभवलं सुद्धा, म्हणजे लाईक सुद्धा केले, शेअर सुद्धा केले फोटो, की भारताचा कर्णधार रोहित शर्मा यांच्या समवेत त्यांचे फोटो आपण पाहिले. त्याचं कारण सुद्धा तेवढंच स्पष्ट आहे, कारण रोहित शर्मा काही दिवसानंतर त्यांचा शेजारी असणार आहे आणि अलिबागवासी असणार आहे. म्हणजे अलीकडच्या याच्यामध्ये आपण, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे की भारताचा कर्णधार आज अलिबागवासी होणार आहे. आणि अमितजी नाईक यांचा तो शेजारी आणि त्याच वेळेला अमितजी नाईक यांच्यामुळे सुद्धा ते स्वप्न आपलं साऱ्यांचं पूर्ण सुद्धा होतोय. वळतोय मैदानात. माहित योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करण्यामध्ये एक वाकबगार अशा प्रकारचा खेळाडू म्हणून गणला जातो, कारण माहितकडे नेहमी असं म्हटलं जातं की तो एक क्वालिटेटिव्ह प्लेअर आहे. म्हणजे ॲज अ बॉलर, ॲज अ बॅट्समन, या सगळ्या कॅल्क्युलेटिव्ह अंदाजमध्ये तो मैदानामध्ये खेळत असतो. आणि एक कर्णधार कसा असावा, त्या कर्णधाराला साजेशी अशा प्रकारची कामगिरी मग ॲज अ बॉलर असो किंवा ॲज अ बॅट्समन असो तो नेहमीच देत असतो. पण त्याहून सगळ्यात महत्त्वाचं की नेतृत्व करत असताना स्वतःची जबाबदारी घेण्याची जाणीव असावी लागते. ती जाणीव मैदानामध्ये तो 100% पूर्ण करून दाखवतो. या वेळेला आपण पाहतोय हा चेंडू खेळलाय मिड विकेटला आणि आणखीन एक फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद होतोय आणि आपण पाहतोय थेट मैदानामध्ये ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण केलं जात आहे. ड्रोन कॅमेरा याच मैदानावरती 2016 साली सुद्धा आपण पाहिला होता आणि आज 2021 ला सुद्धा ड्रोनच्या साह्याने संपूर्णपणे ही क्षणचित्रे स्क्रीनवरती आपण हा ड्रोन कॅमेरा पाहतोय आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचतोय. इथे असणारा प्रत्येक प्रेक्षक वर्ग तो किती लांबून आलेला आहे किंवा त्याच वेळेला तो इथे मैदानामध्ये येताना त्याचं क्रिकेटवर असणारं प्रेम, त्याचं खऱ्या अर्थानं क्रिकेटशी असणारं ऋणानुबंधाचं नातं हे आज सारं या ठिकाणी कॅमेरामध्ये चित्रबद्ध केलं जाणार आहे. मी ड्रीम्स क्रिकेट आणि त्याच्या सर्व सहकार्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आज आपण या चित्रीकरणाद्वारे संपूर्णपणे ही स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतोय. माहित कूर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर, अर्थात या प्रयत्नामध्ये धावचीत होण्याची संधी. डेव हॉटनने खेळलं, हा फटका आणला जरूर, परंतु त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटचा मी म्हणेन की हा एक हुकमी फटका झालेला आपण पाहिला. परंतु अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच वेळेला अशा काही चुका अंगलट सुद्धा यासिनसर येत असतात. धावफलकावरती एक नजर टाकली तर आपण पाहतोय 2 गडी गमावलेले आहेत आणि केवळ 2 धावा अद्यापर्यंत आलेल्या आहेत. ज्या वेळेला अनंतराव गोंधळी फाउंडेशन पुरस्कृत नवतरुण काणाव संघाने सलामीवीर मैदानामध्ये उतरवले होते, त्यावेळेला त्यांना वाटलं होतं की पहिल्या षटकात सावध किंवा संयमी सुरुवात आणि आक्रमक सुरुवात या दोघांच्या
डिबेटमध्ये किंवा त्याच वेळेला म्हणतो आपण की द्विधा मनस्थितीमध्ये सापडलेला संघ आपल्याला पाहायला मिळाला. अशा वेळेला एक चांगला कट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या पार थोडासा अडवला जातोय. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, कौतुक करावं लागेल. बघा प्रेक्षक सुद्धा, अलिबागचा क्रिकेट रसिक हा नेहमी जाणकार क्रिकेट रसिक गणला जातो, त्यांनी सुद्धा या खेळाडूचं कौतुक केलं, त्याला सुद्धा मनपूर्वक या ठिकाणी दाद दिले आणि वेल फील्ड असं त्याला म्हटलं सुद्धा तिथे. धावफलकावरती त्याने नक्कीच काही धावा वाचवल्यात, कारण धावफलकावरती आपण पाहतोय की 5 धावा लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 2.50च्या सरासरीने या 5 धावा आल्यात. 2 महत्त्वाचे गडी तंबूत परतलेत आणि अशा वेळेला ज्या वेळेला खानाव संघ फलंदाजीला मैदानामध्ये आला, त्यांना वाटलं होतं की सुरुवात आपण आक्रमक करूया किंवा त्याच वेळेला सुरुवात थोडीशी का होईना संयमाने करूया. या द्विधा मनस्थितीमध्ये सापडल्यानंतर मात्र आता 5 धावा धावफलकावरती आल्या. 2 महत्त्वाचे गडी तंबूत परतलेत. आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय तटकरे साहेब यांना आपण पाहतोय, ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या या स्पर्धेचा दुसऱ्या दिवशीचा उद्घाटनीय कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. सर्व खेळाडूंना त्यांनी अतिशय छानपणे शुभेच्छा दिल्यात. नेहमीच तटकरे साहेबांचं भाषण आणि त्याच वेळेला त्यांचं खऱ्या अर्थानं वक्तृत्व हे ऐकण्यासारखं असतं, ते एका कादंबरीसारखं असतं. म्हणजे ते ऐकतच जावं असं आपलं साऱ्यांना वाटत असतं. आणि आज सुद्धा तसंच वाटत होतं की ते संपावंच नाही, परंतु त्यांनी सुद्धा या क्रिकेट खेळाडूंना खेळण्यासाठी शुभेच्छा देताना सांगितलं की मैदानामध्ये जेव्हा 16 संघ खेळतात त्यावेळेला बॅट्समन बॉलर ही तुमची जी भूमिका असेल त्याला ज्या पद्धतीने न्याय द्यायचा आहे तो अतिशय उत्कृष्ट दर्जाचा न्याय तुम्ही ज्या वेळेला द्याल त्याच वेळेला तुम्ही आपल्या तालुक्याचं नाव, जिल्ह्याचं नाव, राज्याचं नाव देशामध्ये आणि देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती करू शकता. ही खऱ्या अर्थाने एक वेगळी खासियत मित्रांनो आपल्याला आजही जपायची आहे, जी सन्माननीय छोटम शेट यांच्या माध्यमातून आपल्या साऱ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. साई क्रीडा मंडळांच्या माध्यमातून आज आपण सारेजण इथे एकत्र जमलोय आणि सन्माननीय छोटम शेट यांनी ज्या पद्धतीने हे सगळं काही गुंफून आणलेलं आहे ना, त्यासाठी नक्कीच आपण सर्वजण त्यांना मानाचा मुजरा सुद्धा करतोय. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज तयार होतोय. आपण पाहतोय सचिन मात्रे, मॅन फ्रॉम हाशिवरे, नेहमीच एक वन ऑफ द जायंट किलर म्हणून म्हटलं जातं. यावेळेचा हा चेंडू हवेत, ओहो व्हॉट अ कॅच. सचिन मात्रे गोलंदाजीला आला. हाशिवरे संघाचा हा एक उपयुक्त खेळाडू म्हणून नेहमीच मैदानामध्ये आपण पाहिला. अलिबाग तालुक्यातील क्रिकेट स्पर्धा असो, रायगड जिल्ह्यातील क्रिकेट स्पर्धा असो, सचिन मात्रेने आपला दमखम नेहमीच दाखवलाय. एक उपयुक्तता मैदानात कशी सिद्ध करायची त्याचंही त्याने उत्तम उदाहरण दिलं. परंतु मी म्हणेन की आजच्या या रात्रीतलं जर यश त्याला पहिलं मिळालं असेल तर कदाचित 60-40 आहे. 60% महत्त्व आता मात्र क्षेत्ररक्षकाला द्यावं लागेल, कारण त्याने अतिशय उत्कृष्ट असा झेल टिपला. त्याच्यामुळे 60-40 अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण सध्या तरी या पहिल्या विकेटवरती सचिन साठी म्हणूया. 3 फलंदाज बाद झाले धावफलकावरती, केवळ 5 धावा लागलेल्या आपण मित्रांनो मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये अर्थात या धावा आल्या होत्या आणि त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे गडी सुद्धा तंबूत परतले होते. आता सारी दारोमदार जी आहे ना ती दीपेश आणि सूरज गोंधळी या दोन्ही फलंदाजांवरती आहे. अपील केलं गेलंय, जोरदार अपील आहे. पाहायचं आहे हे अपील पंच काय निर्णय देतात. अर्थात जोरदार अपील केलं गेलंय. चेंडू नक्की बॅटला लागून गेलाय किंवा त्याच वेळेला अंगाला लागून गेलाय. पाहायचं आहे काय निर्णय येतोय. असे निर्णय फार क्रुशियल समजले जातात आणि निर्णय येतोय की हा फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद होतोय. हा 4था हादरा बसतोय. 9 तरुण खानाव. पंचांचा निर्णय आलाय. चला नेक्स्ट बॅट्समन पाठवायचा, वेळ दवडायचा नाहीये. नेक्स्ट बॅट्समन जर वेळेमध्ये उपस्थित झाला नाही तर टाइम आउट हा नियम सुद्धा असतो मित्रांनो आणि त्याप्रमाणे आपण
त्याप्रमाणे अर्थातच या नियमांची अंमलबजावणी सुद्धा करायची आहे. हा चौथा हादरा म्हणताय यासिन सर. गोलंदाजी आज अतिशय तिखट स्वरूपाची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. एकामागोमाग एक मोठे फलंदाज जर अशा प्रकारे बाद झाले, अर्थात किंबहुना डबल माइंडेड सिच्युएशन जी म्हणतो ना क्रिकेटमध्ये, तीच आज आपल्याला अनुभवायला मिळते की फटका खेळायचा की विकेटवरती थांबायचं, किंवा सेम टाईम आपण अशाही गोष्टी अनुभवतोय की बॉलिंग जी आहे ती योग्य टप्प्यावरती होते, फलंदाजांना रोखणारी होते आणि लागोपाठ 2 चेंडूंवरती 2 विकेट घेतल्यानंतर सचिन मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. सचिनने अनेक वेळेला हॅट्रिक साजऱ्या केल्यात, परंतु त्याला आठवत असेल आजही बालवीरच्या मैदानामध्ये रायगड पोलीस विरुद्ध साजरी केलेली हॅट्रिक असेल, किंवा त्याच वेळेला ज्या वेळेला उपयुक्त गोलंदाज म्हणून मैदानामध्ये तो खेळत होता त्यावेळेला बालवीरच्या मैदानामध्ये उपांत्य फेरीमध्ये सुद्धा त्याने अशा प्रकारचा एक ड्रीम स्पेल टाकला होता. जो स्पेलचं वर्णन असं होतं की 2 षटकं, मेडन, 1 मेडन, 3 धावा आणि 6 विकेट त्या वेळेला घेतल्या होत्या. तोच सचिन मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय जो गोलंदाजी करतोय. काल कल्पेश या गोलंदाजाने, कल्पेश पाटील या गोलंदाजाने हॅट्रिक नोंदवली होती. धरणे गुरुजी मला या ठिकाणी माहिती कळवतात आणि पहिल्याच मॅच मध्ये ती हॅट्रिक झाली होती. आज हॅट्रिक होणार का? राकेश चव्हाण संघाचा कर्णधार फलंदाजीला आलाय. ही मिस द चान्स आणि या वेळेला ही हॅट्रिक हुकते. आपण पाहतोय की एक मोठा फटका राकेशने जरूर खेळला होता. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकापर्यंत आलेला झेल सुटताना सुद्धा आपण पाहिला. हे सगळं काही अचंबित करणारं असतं आणि म्हणूनच ना आकाश, आपण ज्याला म्हणतो ना की क्रिकेटचा हा खेळ कसा अविस्मरणीय का होत जातो, त्याच्या मागचं कारण हे आहे. धावफलकावरती एक नजर टाकूया. 6 धावा केवळ धावफलकावरती लागल्यात. 4 अच्छा, आणि आपण पाहतोय की या स्पर्धेमधला 18वा कॅच सुटलाय. धरणे गुरुजी सगळ्यांपेक्षा फास्ट आहेत, गुगल से भी फास्ट आहे. सो 18वा झेल स्पर्धेतला सुटलेला आपल्याला पाहायला मिळाला. हा वॉट अ बॉलिंग. या वेळेला आपण पाहतोय की यासिन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर की काटा बदलणारी गोलंदाजी या वेळेला मैदानामध्ये, की चेंडूचा टप्पा घेतल्यानंतर तो कोणत्या दिशेला वळणार आहे अजूनही समजत नाहीये फलंदाजांना, आणि त्याच्यामुळे याच्यावरती धावा कशा करायच्या किंवा त्याच वेळेला त्याला सामोरं कसं जायचं या सिच्युएशनमध्ये सापडलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो सध्या तरी नवतरुण खानाव संघ. सचिन मात्रे वन्स अगेन. या वेळेला एज घेऊन चेंडू येतो शॉर्ट थर्ड मॅनला. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु तो प्रयत्न या वेळेला नंतर त्याने ठरवलं की नाही घेऊया, ओके इट्स ओके असं म्हणून टाळतायत. कारण त्यांना माहिती आहे की पॉवर प्लेच्या या षटकामध्ये काही स्ट्रोकने धावा येणं आवश्यक होतं, पण अशा वेळेला या षटकात केवळ एकच धाव आलेली आपल्याला पाहायला मिळाली. जेव्हा पहिल्या षटकात 2 विकेट गेल्या, केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या, आणि आता तर मात्र हे अतिशय तिखट षटक पाहायला मिळालंय ज्या षटकामध्ये 1 धाव आली. आणि हा चेंडू मात्र अतिशय छान खेळलाय, कट करतोय आणि अतिशय जबरदस्तपणे हा ड्राईव्ह सरळ पॉइंटच्या सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. वेलकम फॉर अ बॅट्समन. दोन षटकांचा खेळ संपलाय. मान्यवर मंडळींना पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देऊया ज्याने या स्पर्धेसाठी आपल्याला आपला बहुमूल्य वेळ दिला, आणि आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब यांना एकदा जोरदार टाळ्याने आपण धन्यवाद देऊया. ते त्याचप्रमाणे सन्माननीय अमितजी नाईक या ठिकाणी या स्पर्धेच्यासाठी आपल्याला उपस्थित झाले. सन्माननीय छोटम शेठ या सर्व मान्यवर मंडळींना घेऊन थेट आपल्या या गेटकडे जात आहेत, कारण या सर्व मान्यवर मंडळीने आज ठरल्याप्रमाणे आपल्याला हा बहुमूल्य वेळ दिला आणि स्पर्धेच्या उद्घाटनी आजचा दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्याला मार्गदर्शन सुद्धा केलं आणि स्पर्धा छान पद्धतीने व्हावी. आपण पाहतोय आपल्या ड्रिंक ट्रॉलीच्या गाडीमध्ये सर्व प्रेक्षकांची मानवंदना ते स्वीकारतात, त्यांना धन्यवाद देत आहेत. आदरणीय तटकरे साहेब, आपण या कार्यक्रमाला उपस्थित झालात, आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्याच वेळेला या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो साई क्रीडा मंडळाच्या वतीने. आणि घेऊन चलतो आपल्याला विकासदादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद संदीप.
दरम्यान आपण बघतो या ठिकाणी नवतरुण खानाव विरुद्ध A3 सोगाव हा सामना चालू आहे. नाणेफेकीचा कौल A3 सोगावच्या बाजूने लागतात. त्यांना नवतरुण खानाव संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. तिसरं षटक आपण बघतोय आशांक साखरकर घेऊन आलेला आहे आणि त्याचा पहिला चेंडू लेग स्टंप सोडून जाणार आहे. पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. तत्पूर्वी आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी या ठिकाणी APL 2021 मध्ये सर्व सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या बघतोय नवतरुण खानाव संघाची 11 धाव फलकावर. आहा क्या बात है. अशांक साखरकरचा एक भेदक चेंडू राकेश चव्हाण यांची दांडी गुळ करतोय. फलंदाज बाद. धन्यवाद DJ ऋषी. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. पाचवा फलंदाज बाद होतोय नवतरुण खानाव संघाचा. अतिशय चांगली गोलंदाजी, शिस्तबद्ध गोलंदाजी, त्याला पूरक असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे. ते आपल्याला A3 सोगाव या संघाकडून त्यांच्या कर्णधाराने जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा तो पूर्णपणे सफल ठरवताना दिसत आहेत. त्यांचे गोलंदाज, प्रत्येक गोलंदाज शिस्तबद्ध मारा करतोय. पहिलं षटक आपण बघितलं होतं माहितकूर संघाचा कर्णधार याने टाकलं होतं आणि त्याने त्यावर 5 धावा खर्च केल्या आणि 2 मोठे हादरे दिले होते. दुसरं षटक आपण बघितलं सचिन म्हात्रेने टाकलं होतं. नवीन फलंदाज येतोय दरम्यान आकाश गोंधळी. आता चेंडू बघतोय आपण गुडलेन सपाटो टप्पा पडतोय. काहीसा अनपेक्षित उसळी घेतोय. अनइव्हन बाउन्स मिळते फलंदाजा. गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी करताना बघतोय तो आशांक साखरकरला. अतिशय चांगला भेदक चेंडू टाकला होता याच्या अगोदरचा राकेश चव्हाण याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता. पहिला धक्का ज्या वेळेला बसला होता हेमंत पाटील याचा पहिल्या चेंडूवर बाद झाला होता तो. त्याच्या नंतर एका मागोमाग एक धक्के मिळत अद्यापपर्यंत नवतरुण खानाव संघ सावरलेला नाही या धक्क्यांमधून. 12व्या धावसंख्येवर तब्बल 5 फलंदाज माघारी परतलेले आहेत. आकाश हा चेंडू बघतोय आपण टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर पडतोय. पंचांचा इशारा येतोय आमच्या स्कोरर धरणे गुरुजींसाठी की हा चेंडू वाईड बॉल आहे. आपण बघतोय वाईड बॉल पडल्यानंतर धावसंख्या होती ती 13 धावा 13 रन्स. आणि या वाईड हा किती नंबरचा वाईड आहे तर 38 नंबरचा वाईड आहे. कालच्या दिवसापासून ज्या APL 2021 हे सत्र चालू झाल्यापासूनचा हा 38वा वाईड बॉल. अशांक साखरकर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन येतो फलंदाज सूरज गोंधळीसाठी. सूरज गांधळी खडे मारण्याचा प्रयत्न होता त्याचा. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न होता परंतु अशांक साखरकरची गोलंदाजी बघतोय आपण. अतिशय सुरेख गोलंदाजी बघतोय. प्रत्येक चेंडूवर वैविध्यपूर्ण मारा करतोय. काहीचा टप्पा थोडासा पुढे घेतोय, गुडलेन स्पॉटर घेतोय तर काहीसा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू टाकतोय. हा चेंडू बघितला आपण गुडलेन स्पॉटर टप्पा वाढण्याचा सरळ यष्टीरक्षकाच्या हातात स्थिरावला. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅटची फटका फसतोय. चेंडू हवेत जातोय आणि आणखी एक हादरा बसतोय तो नवतरुण खानाव संघाला. फलंदाज बाद. जो पहिला हादरा बसलाय त्याच्या धक्क्यांमधून अद्यापही सावरलेला नाही आहे कारण तब्बल 3रं षटक चालू आहे. अशांक साखरकरची गोलंदाजी बघतो आपण. अशांक साखरकरच्या काही चेंडूंमध्ये आपण बघितलं 4 चेंडू झालेत. त्याने केवळ 2 धावा खर्च केल्या, 3 धावा खर्च केलेल्या. त्यामध्ये 2 वाईड बॉल आणि 1 बाईच्या स्वरूपात धाव मिळालेली आहे त्यांना आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवलेलं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय. नवीन फलंदाज येतोय आकाश गोंधळीच्या साथीला सिद्धांत पुलेकर. आकाश गोंधळी आणि सिद्धांत. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आता कोणत्याही प्रकारे धाव मिळण्याचा संपर्क होत नाहीये, धाव मिळत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते अशांक साखरकर कडून. एकविरा थळ या संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करताना बघतोय. धावसंख्या बघतो 13 धावा आणि फलंदाज बाद किती तर 6 फलंदाज बाद.
यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. त्याला चांगलं एवढं क्षेत्ररक्षण असल्यामुळे फलंदाजांना मात्र धावा काढण्यासाठी खूप खूप कष्ट करावे लागत आहेत. धावा मात्र कशाबशा होत आहेत. तिसऱ्या षटकाची सांगता होते आणि तिसऱ्याच्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या झाली ती 14 धावा. संपूर्णपणे 5ची सरासरी सुद्धा अद्यापही लागलेली नाही आहे नवतरुण खानाव संघाची. पहिलंच मॅच आजच्या दिवसात, कालच्या दिवसात त्यांनी सामने बघितले असतील, त्यामुळे त्यांनी स्ट्रॅटेजी ठरवली होती कशा पद्धतीने फलंदाजी करायची. पहिल्या चेंडूपासून मारण्याचा प्रयत्न करायचा आणि हा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नातच त्यांची पहिली विकेट जाते ती म्हणजे हेमंत पाटील. त्यांचा सर्वात भरवशाचा आणि सर्वात जबरदस्त असा आक्रमक असा फलंदाज. आज त्याला सलामीसाठी पाचारण केलं, परंतु त्यावेळेला चौथं षटक घेऊन येतोय विशाल जैतू. प्रेसी नवगावकडून ज्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, आज लखमादेव नवगावचं प्रतिनिधित्व करतोय आणि आजच्या दिवसात लखमादेव नवगाव संघाचं प्रतिनिधित्व करता करताना रिलायन्स नवगाव संघामध्ये त्याने आता भूमिका बजावण्याची कामगिरी सुरुवात केलेली आहे. पहिला चेंडू आपण बघितला, अतिशय जबरदस्त पद्धतीने कट करतोय. कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव मिळते, दुसरी धाव काढण्याचा प्रयत्नात मात्र वाचतोय बाल बचावला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक होते कारण चेंडू हातातून निसटतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सुखरूपपणे पोहोचतोय तो सिद्धांत पुलेकर. धावसंख्येत 2ची वाढ, धावसंख्या झाली ती 16, कारण 2 धावा होऊ शकत नव्हत्या या ठिकाणी. तरी सुद्धा दोन्ही फलंदाजांनी प्रयत्न केला आणि प्रयत्नात मात्र कसे बसे ते यशस्वी ठरलेले आहेत. 6 गडी बाद 16 धावा धावफलकावर लागल्यात. नवतरुण खणाव संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतो विशाल जैतो, एक वेगवान तेज तर्रार असा गोलंदाज. यावेळेला बॅकफुटवर येऊन चेंडू भिरकावून दिलाय. सरळ चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. या मॅच मधील हा पहिला षटकार बघायला मिळालेला आहे. तो आकाश गोंधळीच्या बॅटमधून निघाला होता आणि तब्बल या स्पर्धेमधील 93वा षटकार. धावसंख्या होती साने वाढून 22 धावा, 22 रन्स. चांगला चेंडू होता, आपल्या स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवतो विशाल. यावेळी चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारे धाव होत नाही. चेंडू धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 22 धावा. 6 गडी बाद 22 धावा. आमचे दरणी गुरुजी सांगतात 91व्या षटकाराची नोंद झालेली आहे दुसऱ्या दिवशी. म्हणजे काल आपण काय फलंदाजांची दाहकता बघू शकतो. एका दिवसात किती षटकार लगावले तब्बल. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतो आणि वाह क्या बात है, बेहतरीन शॉट, छक्का. संघ काहीसा अडचणीत येत असताना आता मात्र संघाला एक नवचैतन्य प्राप्त झालेलं आहे. लगातारच्या 2 षटकार मारल्यामुळे संघाची धावसंख्या आपण बघतोय. नवीन चेंडू द्यायचा आहे. या 2 षटकांशी मात्र आता धावसंख्या झाली ती 28 धावा. चौथं षटक चालू आहे आणि 28 धावा धावफलकावर लागलेले आहेत. विशाल जैतूचं षटक मात्र यावेळेला काहीसं महागडं ठरत आहे थोडंसं, कारण 14 धावा गेलेल्या आहेत या 4 चेंडूंमध्ये. आता मात्र विशाल जैतूला थोडंसं आपल्या गोलंदाजीच्या कसर भरून करावी लागेल. प्रेक्षक मात्र खुश असतील की त्यांना धावसंख्या जर व्यवस्थित झाली तर बघण्याची एक चांगली मॅच बघण्याची संधी प्राप्त होईल म्हणून. 28 धावा धावफलकावर आपण बघतो या ठिकाणी लागलेल्या आहेत 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसातील पहिला सामना नवतरुण खानाव विरुद्ध A3 सोगाव. A3 सोगाव संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला नाणेफेक जिंकल्यानंतर आणि आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी नवतरुण खानाव संघाला. या वेळेला सुद्धा जोरकस मारण्याचा प्रयत्न. या इनिंग्स मधील, या ओव्हर मधील, या षटकातील हा तिसरा झणझणीत षटकार.
या षटकामधील तिसरा षटकार ठोकतोय आकाश गोंधळी, अतिशय चांगली कामगिरी करतोय. आपल्या संघाची पडझड चालू असताना यावेळेला मात्र तो हरपल मौला जशा पद्धतीने फलंदाजी करणारा फलंदाज असतो तो संघाच्या बाजूने धावून आलेला आहे आणि 3 तब्बल षटकार लगावलेत या षटकामध्ये आणि धावसंख्या पोहोचवली ती 34 पर्यंत. 34 रन्स ऑफ लॉस ऑफ 6 विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्सिव्ह बॅटन, वा, डोळ्याचं पारणं फेडलं या फलंदाजांनी. क्या बात है डीजे. आकाश, नाव काय आहे तर आकाश गोंधळी. आकाश गोंधळीला या सामन्याच्या अगोदर ओळखत असतील तिकडची थोडीफार लोक किंवा भरपूर लोक, परंतु आज मात्र त्याला संपूर्ण अलिबाग तालुका बघतोय, संपूर्ण रायगड जिल्हा बघतोय, संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्व बघतोय. आज आकाश गोंधळीची फलंदाजी बघतोय. कालच्या दिवसात आपण बघितलं होतं नागेश शीद, मंदार म्हात्रे यांनी आणि आकाश तवसळकर यांनी षटकारांची हॅट्रिक केली होती. आज त्यांच्याच यादीमध्ये आकाश गोंधळीचा सुद्धा नाव घ्यायला लागेल आणि या षटकात आपण बघतोय तब्बल 26 धावा काढलेल्या आहेत आणि हे सर्वात जास्त महागडं षटक या स्पर्धेमधील ठरतंय ते विशाल जैतूकडून. 26 धावा तब्बल लगावल्यानंतर धावसंख्या झालेली ती 40 धावा. 40 रन्स ऑन द स्कोरबोर्ड फॉर लॉस ऑफ 6 विकेट. आता मात्र चांगली धावसंख्या उभारलेली आहे आणि त्यांच्याकडे गोलंदाजी मागाल तर सुबेद पत्रेसारखा गोलंदाज नवतरुण खानावच्या भात्यामध्ये आहे. शेवटचं षटक बघूया आपण. 5वं षटक. अशांक साखरकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. अशांक साखरकर एकविरा थळ संघाचा आहे, एक चांगला अष्टपैलू आणि गुणवान हा फलंदाज गोलंदाज. आज मात्र नवतरुण खानाव संघाच्या विरुद्ध खेळताना आपण त्याला बघितलं तर मागच्या षटकामध्ये अतिशय चांगली भेदक गोलंदाजी केली होती. 4 धावा देऊन 2 फलंदाजांना माघारी पाठवलं होतं. पहिला चेंडू बघितला आपण तर अतिशय जबरदस्त चेंडू होता. वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. अंपायर सेज इट्स ऑफ लेग बाईज. लेग बाईजच्या रूपामध्ये एक अवंतर स्वरूपामध्ये धाव मिळते. अतिशय चांगला हा गोलंदाज बघतोय आपण आणि आज आग ओकणारी गोलंदाजी करतोय. परंतु आकाशने मागच्या षटकामध्ये आपण बघितलं तर सर्व क्रीडा रसिकांची मनं जिंकलेली आहेत. एका षटकामध्ये तब्बल 4 षटकार ठोकून धावसंख्या बघतोय आपण धावफलकावर 41 धावा, 41 रन्स. आता मात्र सामन्यात रंगत आलेली आहे कारण 5 षटकांचा हा सामना असणार आहे आणि 5 षटकांमधील हा शेवटचं षटक, 5वं षटक. 5व्या षटकातील हा दुसरा चेंडू. 41 धावा धावफलकावर म्हणजे तब्बल 8ची सरासरी राखण्यात यशस्वी ठरलेल्या आहेत आतापर्यंत. विकास दादा, याच दरम्यान आपण पाहतोय आपल्या झिराट पोलीस स्टेशनचे FBI सन्माननीय पाडी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. राजू पाडी साहेब यांचा आम्ही पुनश्च हार्दिक स्वागत करतो. काल त्यांनी दिलेला सायबर क्राईमचा संदेश आपण पोहोचवला होता. आजच्या रात्री सुद्धा आपल्याला तो पोहोचवायचा आहे विकास दादा आणि आपण सारेच समालोचक या ठिकाणी तो संदेश या सर्व लोकांपर्यंत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा असं मी आपणास विनंती करेन. धन्यवाद. समवेत खाडे मॅडम सुद्धा उपस्थित झाल्यात तर खाडे मॅडमचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ओव्हर टू विकास दादा. धन्यवाद. अशांक साखरकर एक वाईट बॉल टाकल्यानंतर पुढचा चेंडू. आता मात्र चांगला पुन्हा एकदा चेंडू बघतोय. चेंडू शॉर्ट ऑफ गुडलँड पद्धतीचा आहे. फलंदाज जागेवरून मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु प्रयत्नामध्ये तो यशस्वी ठरत नाहीये. चेंडू उर्वरित काम यष्टीरक्षक आतिश पाटील म्हणजे बंटी करतोय, पूर्ण करतोय. अतिशय सुंदर आपण बघतोय या ठिकाणी क्रिकेटचा माहोल, त्यात प्रेक्षकांची चांगली उपस्थिती आणि सर्व श्रेय आदरणीय श्री छोटम सट आणि त्यांचे साई क्रीडा मंडळ, त्याचबरोबर साई महिला मंडळ या सर्वांना जाते. धन्यवाद. पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु अशांक साखरकर सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. त्याला माहिती आहे आकाशच्या अगोदरच्या षटकातील त्यांनी फलंदाजी बघितली. 1 षटकार मारल्यानंतर त्यांनी 2 षटकार तब्बल रिव्हर्स स्वीप केलेले आहेत. त्यामुळे त्याला अंदाज होताच की हा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न करेल. आपण त्याच वेळेला बघतो बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रात त्यांनी त्यासाठीच एक क्षेत्ररक्षक सुद्धा तैनात केलेला आहे. परंतु अशांक साखरकरची आपण गोलंदाजी बघतोय किती भेदक गोलंदाजी, अतिशय अप्रतिम गोलंदाजी करतोय. या वेळेला सुद्धा चांगला मारण्याचा प्रयत्न आकाश गोंधळीचा परंतु क्या बात आहे, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धाव ज्या ठिकाणी 4 धावा होऊ शकत होत्या त्या ठिकाणी आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय आणि इतका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे चांगल्या क्षेत्ररक्षणासाठी. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण.
सचिनने गोलंदाजी चांगली केली आणि आपण त्याची क्षेत्ररक्षणातून सुद्धा कामगिरी बघतोय. तो एक उत्तम दर्जाचा फलंदाज सुद्धा आहे. अशांक साखरकर आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी सज्ज झालेला आहे. 44 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मिड विकेटच्या क्षेत्रात येतोय. आहा क्या बात आहे. जेवढे गोलंदाज गोलंदाजी चांगली करतात तेवढेच फलंदाज क्षेत्ररक्षकांना सुद्धा तेवढंच 100% त्यांना त्याचं श्रेय द्यायला लागेल, कारण त्यामध्ये त्यांचा भरपूर वाटा आहे. जीव तोडून क्षेत्ररक्षण करतात. जेवढा गोलंदाज जीव तोडून क्षेत्ररक्षण करतो तेवढी जीव तोडून क्षेत्ररक्षण सुद्धा करतात. रब्बान शेखने सुद्धा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं या ठिकाणी. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या झाली ती 46 रन्स, 46 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग्स मधील. आता हा जोरकस मारण्याचा प्रयत्न करून चेंडू सरळ जातोय. तो लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक फलंदाज बाद. डीजे धन्यवाद डीजे, थँक्यू व्हेरी मच. दरम्यान आपण बघतो 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 46 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 47 धावांचं आव्हान ते ठेवलेलं आहे, ते म्हणजे A3 सोगाव संघासमोर. परंतु तत्पूर्वी मॅचच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण एक थोडीशी माहिती घेऊया, कारण जे मांडवा पोलीस ठाण्याचे जे आदरणीय इन्चार्ज आहेत राजीवजी पाटील सर आणि त्यांच्या समवेत खाडे मॅडम आलेले आहेत. त्यांनी एक आपल्याला आपण कालपासून बघतोय की सोशल मीडियावर ज्याप्रमाणे सायबर क्राईमचे जे गुन्हे होतात त्यापासून कशा पद्धतीने बचाव करायचे आहेत किंवा त्यासाठी काय उपाययोजना आहेत त्यापैकीच एक आपलं आपण बघतोय. विकास दादा, आणि त्यासाठी आपण साहेबांनाच विनंती करतो की साहेब आपल्याच माध्यमातून हा संदेश या सर्व जनतेपर्यंत आणि त्याच वेळेला येथे उपस्थित असणाऱ्या या सर्व क्रीडा रसिकांपर्यंत आपण पोहोचवायचा आहे. ओके संदीप. जिराट पोलीस स्टेशनचे सन्माननीय API राजीव पाटील साहेब या मैदानामध्ये उपस्थित आहेत. सन्माननीय छोटम शेठ सुद्धा त्यांच्या समवेत उपस्थित आहेत. मी पाटील साहेबांना विनंती करतो, साहेब आपण सायबर क्राईमच्या बाबत ज्या काही सूचना आहेत किंवा त्याच वेळेला जी काही मार्गदर्शक तत्वे आहेत ती आपण या सर्व नागरिकांपर्यंत आपण पोहोचवायची आहे. प्रथमतः संयोजकांचा एकदा मी आभार मानतो की त्यांनी परत मला एकदा इथं तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली. माझं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना विनंती आहे की आज आपण इंटरनेटच्या युगात राहतो. त्याच्यामुळं काय प्रत्येक गोष्ट आज आपली इंटरनेटशी निगडीत आहे. त्याच्यामुळं तुम्ही जे गॅजेट वापरताय, मोबाईल, लॅपटॉप, आयपॉड जे काही असेल त्याचा वापर जपून करा. सोशल मीडियावर एखादी पोस्ट फॉरवर्ड करताना विचार करा की खरोखर ती उपयोगाची आहे का, त्याच्यातलं तथ्य आहे का. त्याच्यानंतर दुसरा जो फ्रॉड होतोय की आता सध्या आपल्या अलिबाग परिसरात खूप काही गोष्टी म्हणजे रिसेंट ट्रेंड आहे सेक्टॉर्शनचा. म्हणजे एक व्हॉट्सअप कॉल किंवा फेसबुक कॉल येतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जाते की तुमच्यात आम्ही बदनामी करू. तर त्याला सुद्धा तुम्ही आळा घालण्यासाठी काय करा, सोशल मीडियावर किंवा इन्स्टावर तुमची जी फ्रेंड लिस्ट आहे ते एकदा चेक करा की खरोखर तुम्ही त्या लोकांना ओळखताय का. जे तुमचे इन्स्टावर मित्र आहेत त्यांना तुम्ही खरोखर ओळखताय का. ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना एक लक्षात घ्या की कोणतीही बँक तुम्हाला OTP पिन विचारत नाही. त्यामुळं कोणतेही बँक डिटेल शेअर करू नका. तुमचं फेसबुक प्रोफाईल लॉक करा. यामुळं इंटरनेटवर तुम्ही जे काही करताय त्याला आळा बसेल, तुमचं नुकसान टळेल. आणि याच्यासाठी आम्ही जिराड ग्रामपंचायतीच्या सोबत आम्ही एक अभिनव प्रकल्प करतोय. सायबर क्राईम साक्षर आणि सुरक्षित गाव म्हणजे सायबर क्राईम फ्री विलेज ही कन्सेप्ट आम्ही राबवतोय. त्या अनुषंगानं आम्ही 15 तारखेला जिराड जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंडवर दुपारी 4 वाजता एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तरी माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जसा इथं प्रतिसाद दिलेला आहे तसा त्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा ही माझी विनंती. मी पुन्हा एकदा संयोजकांचा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हॅलो. जे जिराड ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये मांडवा सागरी पोलीस स्टेशन आहे, त्या पोलीस स्टेशननी क्राईमच्या संदर्भात जनजागृती व्हावी, त्यासाठी माननीय SP साहेब, IG साहेब हे उपस्थित राहणार आहे. तर मी समोर बसलेल्या तमाम महिलांना सांगेन की ज्या ज्या गोष्टी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहेत, त्यावेळेला सर्वांनी उपस्थित राहावी ही मी सर्व इथे जमलेले प्रेक्षकांना येणाऱ्या 15 तारखेला दुपारी 3 वाजता, दुपारी 4 वाजताना सर्वांनी उपस्थित राहायचं. त्याच्यामध्ये माननीय IG साहेब, SP साहेब मार्गदर्शन करणार आहेत. ते महाराष्ट्रासाठी एक मोठं विशेष या पंचकृषीतून काहीतरी त्यांना महाराष्ट्राला एक मोठं लोक प्राप्तीपर्यंत पोचण्याचा एक मार्गदर्शन होणार आहे. तर मार्गदर्शनामध्ये उपस्थित राहावं ही आपल्याला मांडवा सागरीच्या पोलीस स्टेशनच्या वतीने आणि त्याचे आयुक्त साहेब राजेश पाटील यांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतोय. धन्यवाद. धन्यवाद सन्माननीय छोटम शेठ. त्याच वेळेला धन्यवाद पाटील साहेब, धन्यवाद खाडे मॅडम. आपणास की आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हायचं आहे. काही सत्कार आपण घेतोय या व्यासपीठावरती उपस्थित झालेल्यांमध्ये. आपले सर्वांचे गुरुवर्य, मी त्यांना गुरुवर्य नात्यानेच, कारण आपण त्यांच्याकडे पाहतो. हा गजानन पाटील साहेब या ठिकाणी, गजानन पाटील काका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आपण स्वागत करूया. मी पाटील साहेबांना विनंती करतो की आपण गजानन पाटील यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि यथोचित मानसन्मान करायचा आहे. त्यानंतर या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आणि क्रिकेटमध्ये नेहमीच रुची ठेवणारे ॲडव्होकेट महेश ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आपल्या लॉयर संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि त्याच वेळेला कर्णधार या नात्याने ते नेहमीच आपल्याला त्यांना आपण ओळखतो. पण त्याहून पलीकडे लेदर क्रिकेटमध्ये एक स्वतंत्र अस्तित्व त्याने नेहमीच दाखवलं, असे ॲडव्होकेट महेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो की सदरक्षण आहे, खरं निघणार आहे. पोलीस साहेब या ठिकाणी ॲडव्होकेट यांचा सन्मान करतात. एक वेगळं चित्र आहे आणि सामाजिक बांधिलकीचा आणि त्याच वेळेला समाजातील सामाजिक न्यायाचा संदेश या ठिकाणी दिला जातोय. त्याच वेळेला व्यासपीठावरती उपस्थित असणारे काही माजी खेळाडू आहेत ज्यांचा आपण सन्मान करतो, ज्यांना लिजेंडरी क्रिकेटपटू म्हणून आपण या ठिकाणी आमंत्रित केले. मी साहेबांना विनंती करेन त्या लिजेंडरी क्रिकेटपटूचे सन्मान चिन्ह घेऊन यायचं आहे. आणि त्यातील पहिला सन्मान आपण करतोय या व्यासपीठावरती उपस्थित असणारे वन ऑफ द फॅन्टॅस्टिक बॉलर म्हणून ज्यांची कारकीर्द राहिली, रायगड पोलीस संघाचे कर्णधारपद सुद्धा भूषवला असा कृष्णा पाटील. कृष्णा पाटील मी या ठिकाणी आमंत्रित करतो. कृष्णा पाटील हे वन ऑफ द जायंट क्रिकेटर म्हणून ओळखले गेले. रायगड पोलीस संघाचे अनेक वर्ष त्यांनी नेतृत्व सुद्धा केलं किंवा त्याच वेळेला एक खेळाडू म्हणून एक भूमिका सुद्धा बजावली. कृष्णा पाटील, तुमच्या कारकिर्दीचा आणि तुमच्या कार्याचा नेहमीच आम्हाला अभिमान राहील. त्यानंतर पोलिसी क्षेत्रामध्ये वेगवेगळे खेळामध्ये प्रावीण्य मिळवणारे आणि त्याच वेळेला क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमी वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर म्हणून ज्यांना पाहिलं गेलं असं ऋषिकेश साखरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ऋषा दादा या ठिकाणी उपस्थित आहे. ऋषिकेश साखरकर म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यांना आठवतो तो म्हणजेच की मुंबईच्या कोणत्याही गोलंदाजाला म्हणजे फिरकीपटू त्या वेळेला यायचे, त्या फिरकीपटूंना सामोरं जायचं असेल किंवा त्यांचा खेळ जर तुटून काढ तर त्या प्रकारची फलंदाजी होणं आवश्यक असायचं आणि ती ऋषिकेश साखरकरने एक हाती दाखवलेली आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्यामुळे ऋषिकेश साखरकर, तुझ्या या कार्याचा या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे, गौरव आहे. त्यानंतर आणखीन एक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं केवळ एक संघ नव्हे, एक गाव नव्हे, एक तालुका नव्हे, जिल्ह्यामध्ये स्वतःचं एक वेगळं नाव करून दाखवलं. तो केवळ एक मॅन ऑफ द मॅचचा मानकरी नव्हता, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी नव्हता. त्याच्या घरामध्ये ट्रॉफ्या अक्षरशः गुणीमध्ये भरून ठेवायला लागायच्या. अशा कारकिर्दीमधला वन ऑफ द जायंट क्रिकेटर राजू शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. राजू शास्त्री म्हटल्यानंतर हुकमी एक्का म्हणून नेहमी पाहिलं जायचं. आपल्या कारकिर्दीत राजू शास्त्रीने अनेक वेळेला नवगाव संघाला अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरीने सामने जिंकून दाखवले. तो राजू
शास्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान यथोचित मानसन्मान होतोय. त्याचप्रमाणे या व्यासपीठावरती उपस्थित असणार आणि आम्हा सर्वांना सदैव क्रिकेटच्या बाहेर सुद्धा मार्गदर्शन करणारे सुहासदादा घोणे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या जबरदस्त विकेट किपिंग आणि त्याच वेळेला बॅटिंगने सुहास घोणेने एक कालखंड गाजवला असा सुहास घोणे या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचा यथोचित मानसन्मान पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते होतोय. सुहास घोणे म्हटल्यानंतर विकेट किपिंगमध्ये एक स्वतःची एक वेगळी शैली होती किंवा स्टायलिश बॅटिंग सुहास घोणेची असायची. त्या सुहास घोणेंचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्यानंतर व्यासपीठावरती आणखीन एक क्रिकेटपटू उपस्थित आहेत ज्यांचा सन्मान आपल्याला करणं फार आवश्यक आहे. तो बिझी क्रिकेटर आहे, म्हणजे बिझी म्हणजे त्याला बॅटिंग द्या बॉलिंग द्या. ॲब्सोल्युटली म्हणायचं तर विजय मार्तंड ठेरोंडा असून ते रेवदंडा संघ असेल किंवा अनेक संघ, राम हाले हे नाव ज्याला कोणाला माहिती नसेल त्याला कदाचित क्रिकेट माहिती नसावं त्या कालखंडातलं असं मी म्हणेन. तो राम हाले या ठिकाणी उपस्थित आहेत. राम हालेच्या कार्याचा गौरव करूया, कारण राम हाले नेहमीच आपणा सर्वांसाठी सुपरिचित असणारं नाव, ज्याने खऱ्या अर्थानं त्या संपूर्ण विभागातील एक पिढी घडवली क्रिकेटची, त्यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर 11 स्टार नागाव या संघामध्ये ज्याने प्रतिनिधित्व केलं आणि नागावच्या क्रिकेटपटू घडवण्यामध्ये मोठी कामगिरी करणारा संजय ठिकाणी उपस्थित आहेत. संजय बनेंचा सन्मान होतोय. मी संजय बनेंना व्यासपीठावरती आमंत्रित करतो. संजय बनेंने आपली एक मोठी कारकीर्द घडवले. थोडं कॅच, आज आकाश सगळं काही जिंकतोय. हॅलो. धन्यवाद पाटील साहेब. यानंतर मी पुन्हा कॉमेंट्री बॉक्सकडे वळतोय. धन्यवाद संदीप. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं साई क्रीडा मंडळ झिराड, त्याचप्रमाणे साई महिला मंडळ झिराड आणि सन्माननीय छोटम शेठ यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार. आता जे काही प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय, चालू असलेला सामना अनंत गोंधळी फाउंडेशन नवतरुण खानाव विपक्ष वसीम कूर पुरस्कृत A3 सोगाव या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना नवतरुण खानाव या संघानं 47 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे. ते वसीम कूर पुरस्कृत A3 सोगाव या संघासमोर. आतापर्यंत 4 धावा झालेल्या आहेत, 3 चेंडू टाकले गेलेले आहेत आणि हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आपण पाहतोय गोलंदाज आहे तो सुमेध पत्रे पहिलं षटक घेऊन आलेला आहे. सामना सुरू झालाय आणि या सामन्याचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. तो चलिए दोस्तों. यासिन सर फक्त 1 मिनिट घेतो तुमचा. एक सन्मान राहून गेला माझ्याकडून चुकून. या व्यासपीठावरती आणखीन एक लिजेंडरी क्रिकेटपटू उपस्थित आहेत ज्यांचा सन्मान्य छोटम शेठ यांना विनंती करतो हा सन्मान आपण आपल्या शुभ हस्ते करावा. छोटम शेठना विनंती असेल, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये नवगाव क्रिकेटचं नाव अतिशय उंचीवरती नेलं, अलिबाग तालुक्याचं नाव सुद्धा उंचीवरती गेलं आणि रायगड जिल्ह्यामध्ये एक संघ काय असू शकतो आणि त्याचा कर्णधार काय असू शकतो हे उत्तम उदाहरण ज्यांनी पेश केलं असा वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटपटू पराग शेळके याचा सन्मान होतोय. मी सन्माननीय दिलीपजी भोईर उर्फ छोटम शेठ, एकदा जोरदार टाळ्याने आपण पराग शेळके याला स्क्रीनवरती मित्रांनो आपण पाहतोय. बऱ्याच जणांनी हे केवळ नाव ऐकलेलं आहे, पराग दादाला कदाचित सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलेलं आहे, परंतु पराग शेळकेचा खेळ ज्यांनी पाहिलाय, पराग शेळकेचं नेतृत्व ज्यांनी पाहिलंय तो नेहमीच एक वन ऑफ द लिजेंडरी क्रिकेटपटू म्हणूनच ऐकलेला आहे. ओव्हर टू यासिन सर. धन्यवाद सदीम. तो चलिए दोस्तों, मैच इज ऑन. राइट आर्म ओवर द विकेट. जी हाँ, परफेक्ट यॉर्कर, लाजवाब यॉर्कर था. बल्लेबाज हर्षल के पास कोई जवाब नहीं था, मगर उन्होंने भी समझदारी का क्रिकेट यहाँ पे दिखाया, अपनी विकेट को बचाया, सम्मान किया सुमेध पत्रे का और उसकी गेंदबाजी का. देखते देखते यहाँ पे पहले ओवर की समाप्ति हो चुकी है. पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 6 रन. याच दरम्यान एक विनंती असेल
किट्टू पुरस्कृत जय हनुमान फकीरपाडा आणि RM सप्लायर्स झिराड या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये येऊन टॉस करावा. RM अर्थातच रवींद्र म्हात्रे आणि महेश माने सप्लायर्स झिराड, आपण लवकरात लवकर टॉस करावा. जीतने के लिए 47 रनों की जरूरत. 5 ओवर का यह मुकाबला, हालांकि बहुत ही खराब शुरुआत हुई थी. देखिए निशान जी, इतनी खराब शुरुआत की ऐसा लगा था कि 25-30 रन या 25-30 रन होंगे या नहीं होंगे, मगर गुड्डिया ने कमाल किया था. लाजवाब स्ट्रोक एक के बाद एक धमाके किए थे और लगातार 3 छक्के जड़े थे और इसी वजह से रनों की संख्या 47 तक यहां पे पहुंची है और ये सम्मानपूर्वक स्कोर है. 47 रन बनाना इस फ्लड लाइट में, इस दूधिया रोशनी में इतना आसान नहीं होता. यहाँ पे गेंद को साइड करना, क्योंकि पहला मैच है, आंखों के ऊपर रोशनी जब आती है तो गेंद को साइड करना, उसे जज करना और उसे उसी तरह से खेलना इतना संभव नहीं होता और इसी वजह से थोड़ा मुश्किल जरूर होगा बल्लेबाजों के लिए. 6 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. नए ओवर के लिए नए गेंदबाज आकाश गोंधड़ी अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं और इसी जो अब गेंदबाजी कर रहे हैं खिलाड़ी, उन्होंने 14 गेंदों में 31 रन जोड़े थे अपनी टीम के लिए. बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी, शानदार बल्लेबाजी की और अब यहां पे गेंदबाजी के मोर्चे पर उन्हें दावत दी है उनके कैप्टन ने. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज रब्बान शेख. जी हां, रब्बान ने बैकफुट पर जाकर बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया. कवर क्षेत्र पर गेंद सीमा रेखा के बाहर दनदनाती में निकल गई 4 रनों के लिए. धन्यवाद डीजे मास्टर. टॉस होतोय. मी विकास दादा गजानन पाटील या ठिकाणी येत आहेत, त्या ठिकाणी येत आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो, फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे खेल दिया था मगर लॉन्ग ऑफ की दिशा में खराब फील्डिंग. जहां पे 1 रन मिलने की संभावना थी वहां पे दोनों भी बल्लेबाजों ने 2 रन आसानी के साथ मुकम्मल कर लिए और अपनी टीम का स्कोर पहुंचा दिया है 12 रन. 2 विकेट के नुकसान पर दीपक बलकौड़े ने अपनी टीम के लिए 4 रनों का योगदान दिया और अतीश पाटिल बिना रन बनाकर आउट हो चुके हैं. इस बीच चतुराई भरा खेल यहां पे और पॉइंट क्षेत्र पर एक आसान सा कैच और रब्बान शेख बैक टू द पैवेलियन. थँक्यू. यासिनजी 1 मिनिट फक्त. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. आपण बघतो किट्टू पुरस्कृत फकीरपाडा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे RM सप्लायर्स झिराड. दोन्ही संघाचे कर्णधार बघतो अक्षय पाटील आणि विकी पाटील, हे दोन कर्णधार आहेत आणि या ठिकाणी गजानन पाटील यांच्या शुभ हस्ते कॉल होतोय. टॉस होतोय. विकी कॉल करतो. या ठिकाणी छापा पडलेला आहे आणि नाणेफेकी जिंकलेली आहे ती विकी आपला निर्णय सांगा फक्त. फिल्डिंग करणार पहिली. थँक्यू व्हेरी मच. त्यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. धन्यवाद गजानन पाटील सर. ओव्हर टू यासिन सर. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं फिर से एक बार. अभी जो बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज आए हैं कल्पेश म्हात्रे, इसी साल बहुत ही फॉर्म में नजर आए. अभी जो नांदाई पाड़ा में एक बहुत ही अच्छा टूर्नामेंट हम सभी ने देखा. उस टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज के खिताब से उन्हें नवाजा गया था. बायां हाथ के बल्लेबाज, लारा नाम से भी जाना जाता है उन्हें. स्ट्राइक एंड पर अंपायर से गार्ड लेने के बाद मुआयना किया फील्डिंग का. अब खेलने के लिए तैयार है गेंदबाज आकाश को, मगर आकाश की मैं सराहना करना चाहूंगा. काबिल तारीफ यहाँ पे पहले तो बल्लेबाजी की, अपने टीम के लिए एक बुनियाद यहाँ पे रची और उसके बाद अब यहाँ पे गेंदबाजी करते हुए बाएं हाथ से
जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद बैकफुट पर जाकर उसने स्टीयर करने की कोशिश की थी स्क्वायर लेग की दिशा में, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद गई थी बैकवर्ड पॉइंट की दिशा में। नजदीकी फील्डर में फील्डर मौजूद नहीं था, उसका फायदा उठाया दोनों भी बल्लेबाजों ने और देखते देखते 1 रन यहाँ पे मुकम्मल कर लिया। 13 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 13 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। थोड़ी सी खराब हालत, खस्ता हालत, बुरी हालत यहाँ पे, अच्छा स्टार्ट ये नहीं कह सकते A3 सोगाव के जानिब से। इस बीच बाहर जाने वाली गेंद का पीछा किया था और उसे जबरदस्ती खेलना चाहते थे। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद बैकवर्ड पॉइंट की दिशा में फील्ड होती हुई रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं। वहां पे फील्डर तैनात थे, अच्छी फील्डिंग। 13 रन स्कोरबोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर 3-13 यहां पे नजर आते हुए। आकाश फिर से एक बार, जी हां, इस मरतबा बैकफुट पर बहुत ही खूबसूरती के साथ पुल किया और 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। हर्षल पाटिल पहले ही तैयार थे, क्रीज का पूरी तरीके से इस्तेमाल किया और शायद उन्होंने अंदाजा लगाया था थोड़ी सी शॉर्ट ऑफ लाइन गेंद अगर होगी तो वहां पे गैप उन्होंने ढूंढ रखा था, देख लिया था और बहुत ही खूबसूरती के साथ उसे एग्जीक्यूट भी किया। पुल यहां पे सक्सेसफुल होता हुआ 4 रन जुड़ते हुए और इस चौके की सहायता से रनों की संख्या 17 रन, 17 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स। 3rd ओवर इन प्रोग्रेस। पहले ओवर में सुमेध पत्रे ने 2 विकेट चटकाए, 2 विकेट अपने नाम किए, मात्र 6 रन खर्च किए थे। कमाल का ओवर। उसके बाद आकाश ने कुछ हद तक अच्छी गेंदबाजी की, 11 रन उन्होंने खर्च किए और एक यहाँ पे यश संपादित किया है। हॅलो, स्टेजच्या समोर असलेले उभे प्रेक्षक आहेत त्यांनी सर्वांनी बसून घ्यायचं आहे, नाहीतर बाजूला व्हायचं आहे। स्टेजच्या समोर असलेले सर्व प्रेक्षक सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे, नाहीतर एका साईडला उभे राहा। स्टेजच्या समोर कोणी उभं राहायचं नाही आहे। जिस औसत की यहाँ पे जरूरत है 9.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और उसी औसत के तहत यहाँ पे बल्लेबाजी हो रही है। ये एक अच्छी बात मैं कहूँगा। सिर्फ चिंता का विषय ये है, चिंता का सबब ये है कि उन्होंने ऊपरी क्रम के 3 बल्लेबाजों को खोया है और वो भी बहुत ही बढ़िया बल्लेबाज, बहुत ही शानदार बल्लेबाज खोने के बाद अब मध्यक्रम के बल्लेबाजों के ऊपर एक बहुत बड़ी जिम्मेदारी है कि यहाँ से एक पार्टनरशिप बिल्ड की जाए और एक साझेदारी यहाँ पे अगर पनपती है तो यहाँ पे फिर जीतने की उम्मीद जरूर नजर आएगी। और वही साझेदारी नहीं पनपे और यही जोड़ी तोड़ने के लिए फिर से एक बार कैप्टन ने उनके सर्वश्रेष्ठ गेंदबाज के हाथों में गेंद सौंपी है। सुमेध पत्रे अपना नीचे दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेके आए हैं। ये देखिए तेज तर्रार अलीबाग एक्सप्रेस, कमाल की गेंदबाजी। इसी साल प्रहार चषक में ये खिलाड़ी अलीबाग से पंकज यादव के बाद अगर कोई खेला है तो ये गेंदबाज खेले थे। 5 लाख प्रथम क्रमांक प्रहार चषक और बहुत ही बढ़िया गेंदबाजी की थी सुमेध पत्रे ने, प्रभावित किया था हर एक बल्लेबाज को, आश्चर्यचकित किया था। गुजरात के, हरियाणा के, पंजाब के वहां पे खिलाड़ी थे और अलीबाग का नाम उन्होंने वहां पे रोशन किया था। इस मरतबा बैकफुट पर जाके ढीले हाथों से गेंद को टैप किया था डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, वहां पे फील्डर तैनात थे और इसी वजह से मात्र 1 रन फिर से एक बार यहां पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 18 रन 3 विकेट के नुकसान पर। सुमेध पत्रे ने पहले ओवर में बहुत ही कुशलता के साथ, बहुत ही कलात्मक अंदाज में यहाँ पे गेंदबाजी की और बल्लेबाजों को रनों से ना ही रोका बल्कि पहले ओवर में 2 बड़े बल्लेबाजों को चलता भी किया था। वही सुमेध पत्रे के ऊपर सभी की निगाह है, सभी की आशाएं लगी है, अपेक्षाएं लगी है कि ये गेंदबाज जब तक गेंदबाजी करेंगे तब तक यहाँ पे कुछ भी हो सकता है। इस बीच देखिए ये और किया था मगर खराब फील्डिंग और इसी के साथ गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। यासिनजी, याच दरम्यान सुप्रसिद्ध गायक संगीतकार रोहित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो मंडळाच्या वतीने की रोहित पाटील आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे। ओव्हर टू यासिन सर।
धन्यवाद संदीप। यहाँ पे देखिए रनों की दरकार थी, रनों का सूखा पड़ा था और उसी रनों के आकाल में यहाँ पे रनों की बारिश होती हुई 5 रन बोनस के रूप में मिलते हुए मुफ्त के मिले। और इस मरतबा फिर से एक बार यहाँ पे देखिए उसी तरह का कुछ हमें एक्शन रिप्ले दिखाई दे रहा था, मगर वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग इस मरतबा हेमंत पाटिल की, कमाल की फील्डिंग में कहूंगा। अपने टीम के लिए 3 रन जरूर सेव किए। रनों की संख्या फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूंगा, 23 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। 24 रन, इस एक रन को अगर मिलाते हैं, शामिल करते हैं तो 24 रन स्कोरबोर्ड पर 3 विकेट के नुकसान पर। तीसरा ओवर प्रगति पर मजेदार मैच कुल मिला के जीतने के लिए 47 रनों की जरूरत। धीरे धीरे अपनी मंजिल की तरफ बल्लेबाजी करने वाले टीम चलते हुए मगर काफी प्रभावित कर रहे हैं। सुमेध पत्र यहाँ पे बल्लेबाजों को अपना निशाना बनाने की कोशिश कर रहे हैं, मगर उनको सहायता करना होगा। उनके संग सहकारी जो है अगर उसी तरह से जद्दोजहद करेंगे तो यहाँ पे काम बनेगा। जी हाँ, फिर से एक बार तेज तर्रार गेंद और विकेट कीपर हेमंत के हाथों से ये गेंद छिटक गई। ओहो, कैच छूटा, मुकद्दर रूठा, दिल टूटा और यहाँ पे देखिए बल्लेबाजों ने 1 रन को लूटा। 25 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। तीसरा ओवर प्रगति पर 47 रनों का पीछा करते हुए बहुत ही बढ़िया यहाँ पे गेंदबाजी हो रही है। करे तो क्या करे इसी विवंचना में बल्लेबाज, हालांकि कोशिश में जरूर है मगर गेंदबाज के पास एक्सपीरियंस की कोई कमी नहीं है। स्लोवर 1 गेंद, ये उनके पास अस्त्र जो है उसका इस्तेमाल किया था इस मर्तबा, मगर बल्लेबाज ने उन्हें परख लिया था, पहचान लिया था, पढ़ लिया था, उसके बाद जड़ लिया था, मगर डीप मिड विकेट में फील्डर तैनात है और इसी वजह से 1 रन यहाँ पे मिलेगा। इस 1 रन के साथ रनों की संख्या 26 रन 3 विकेट के नुकसान पर। अंतिम गेंद है इस ओवर में भी देखिए कितनी किफायती गेंदबाजी की है सुमेध पत्रे ने। हालांकि बाई के रूप में वो 5 रन जरूर गए, वाइड प्लस 4 रन, मगर उसके बाद हर एक गेंद यहाँ पे नबी तुली, सही लंबाई और सही दिशा का इस्तेमाल करते हुए फिर से एक बार वही नजारा, वही चित्र, वही दृश्य दिखाई देता हुआ। शानदार क्या होगा इस सिचुएशन में, इस टेंशन भरे माहौल में किसी भी तरह का मनोवैज्ञानिक दबाव अपने आप पर उन्होंने आने नहीं दिया, बल्कि वो मनोवैज्ञानिक दबाव बल्लेबाजों के ऊपर ट्रांसफर करने में काफी हद तक यहाँ पे सफल रहे। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 26 रन। जीतने के लिए हमारे गुण लेखक जी दरणे गुरुजी हमें बताते हुए 12 गेंदे और 21 रनों की जरूरत। 12 गेंदे 21 रन। इस बीच 3 ओवर की समाप्ति के बाद मैं आप सभी को ले चलूंगा खनाव गांव से बिलोंग करने वाला एक नया आवाज निशांत पाटिल का। उसके पहले हमारे अपडेटर आमच्या बाजूला बसलेले आहेत रोहन भगत यांचे मी हार्दिक हार्दिक स्वागत आणि आभार करतोय। त्याचप्रमाणे गुणलेखक दरणे गुरुजी यांचे मनपूर्वक आभार। डीजे ऋषी, त्याचप्रमाणे लाईट व्यवस्था उदयजी थिटे मॅन फ्रॉम अलिबाग यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार। त्याचप्रमाणे आपण यूट्यूबच्या साह्याने ही संपूर्ण स्पर्धा पाहत आहोत आणि ती कव्हर केलेली आहे ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांच्या माध्यमातून। त्यांचे सीईओ कौस्तुभ पाटील आणि त्याचप्रमाणे संपूर्ण टीमचे मनपूर्वक आभार। त्याचप्रमाणे फोर्स स्पोर्ट्स अँड वियर इंडिया ज्यांनी आपल्या या स्टेडियमच्या मागे बॅट विक्रीसाठी ठेवलेले आहेत, टी शर्ट विक्रीसाठी ठेवलेले आहेत, ट्रॅक विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि आमच्या संपूर्ण समालोचक टीमला प्रत्येकी एक टी शर्ट सुद्धा भेट म्हणून दिलेला आहे। तर मी सन्माननीय विवेक यांचे अर्थात फोर्स स्पोर्ट वियर या कंपनीचे अर्थातच ते मॅनेजर आहेत, त्यांचा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, त्यांना धन्यवाद देतोय आणि वळतोय निशांतकडे। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद यासीन सर। प्रथम श्री गणेशाला वंदन करून ज्यांचं नाव घेता क्षणी अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारते असे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून येथे आलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि कला क्रीडा क्षेत्रातून आलेले सर्व दिग्गज मान्यवर तसेच या स्पर्धेचा केंद्रबिंदू सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व संघातील खेळाडू या सर्वांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानाव सहर्ष स्वागत करतोय। आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय।
षटक क्रमांक 30 चालू होतो. गोलंदाज आपण जर बघितला तर निमिष राऊत दी मॅन फ्रॉम कुंठ्यांची गोटी पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार वसूल केल्यानंतर आपण जर बघितलं समीकरण तर येणारे 11 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 15 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये पूर्णपणे बॅकफूटवर गेला होता खानाव संघ, परंतु नंतर वापसी केली ते म्हणजे आकाश गोंदे यानं आणि हा चेंडू मात्र यॉर्कर पद्धतीचा होता. खऱ्या अर्थानं निमिषचा आपण विचार केला तर आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व या ठिकाणी प्रस्थापित करतोय. खऱ्या अर्थानं आपण बघितलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्याचं नाव ज्याची गोलंदाजी नेहमीच चांगली होत असते आणि आज मात्र APS सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. आपण जर आता समीकरण बघितलं तर येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावेची गरज असताना गोलंदाज आहे स्ट्रायकिंग एंडला हर्षल पाटील. एक चांगला फटका पाहायला मिळतो. कव्हर टॉय चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची फेक करेल तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा मात्र जमा केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 34 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. जिंकायचं असेल तर या ठिकाणी संघर्ष करावा लागेल. मित्रांनो, क्रिकेट म्हटलं की हार जीत असते, परंतु स्वामी विवेकानंदांनी सुद्धा म्हटलेलं आहे मित्रांनो, आयुष्यामध्ये जोखीम पत्करा. जर जिंकला तर नेतृत्व कराल आणि हारला तर मात्र मार्गदर्शन करणार. त्याच्यामुळे या ठिकाणी जर आपल्याला जिंकायचं असेल तर जिद्द असणं फार गरजेचं आहे. संघर्ष करणं तितकंच महत्त्वाचं असेल. आपण संघाची धावसंख्या जाऊन बघितली तर 34 धावा लागते धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. मित्रांनो, चेंडू या ठिकाणी बॅटचा संपर्क होणं फार गरजेचं आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे हर्षल पाटील, ज्याच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौका सुद्धा बघितला. परंतु आता मात्र जिंकायचा असेल, आपला संघ पुढील फेरीसाठी जर या ठिकाणी विजय प्राप्त करायचा असेल तर प्रत्येक चेंडू हा मात्र बॅटवर घेणं तितकंच गरजेचं असेल. या षटकातील मित्रांनो एक षटकार जरूर आला, परंतु उर्वरित 3 चेंडूचा आपण विचार केला तर निमिष राऊतने खरं अर्थानं सर्व रसिक प्रेक्षकांना प्रभावित केलेत आपल्या गोलंदाजीवर, ज्याने 4 चेंडू मागे फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. आता मात्र या षटकात येणारे 2 चेंडू मात्र शिल्लक असेल. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज तो म्हणजेच हर्षल पाटील. आता मात्र मोठा स्ट्रोक पाहायला मोठा चेंडू आणि बॅटचा या ठिकाणी संपर्क व्यवस्थित पाहायला मिळत नाहीये. मिसटायमिंग फटका आणि मात्र झेल तर सुटलेला आहे. टेक कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, परंतु या ठिकाणी झेल मात्र सुटलेला आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये प्रत्येक एक छोटी चुकी ही मात्र आपल्याला पराभवाच्या छायेमध्ये नेऊ शकते आणि या ठिकाणी आपण बघितलं तर एक सोपा झेल होता. त्या ठिकाणी जो क्षेत्ररक्षक होता त्यांनी झेल सुटला आणि या चेंडूवरती मात्र 2 धावा जमा झालेल्या आहेत. आणि आता आपण धावसंख्येचा विचार केला तर 36 रन्स ऑन द स्कोर बोर्ड या षटकातील. आता मात्र शेवटला एक चेंडू आपण समीकरण बघितलं, इक्वेशन बघितलं तर येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावेची गरज. शेवटला एक चेंडूचा खेळ. निमेश राऊत पुन्हा एकदा सज्ज होतो स्ट्रायकिंगला फलंदाज. हा देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन या ठिकाणी चेंडू लॉंग स्टॉपच्या दिशेनं जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. कमॉन डीजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी म्हटलेलेच आहे की आयुष्यामध्ये स्वप्न पहा, अगदी अपेक्षेच्या बाहेर सुद्धा स्वप्न पहा, कारण स्वप्नांचं रूपांतर हे आपल्या मित्रांनो विचारांमध्ये होतं आणि विचारांचं रूपांतर हे आपल्या कृतीमध्ये होतं. आणि तीच स्वप्न आपल्या अलिबागकरांनी बघितली होती. आपल्या अलिबाग तालुक्यामध्ये APL सारखी स्पर्धा कधी होणार आणि नक्कीच त्याचा विचार मित्रांनो जे 15 ते 20 सदस्य आहे यांनी मात्र केलेला आहे. आणि तो विचार मात्र मांडणार कोणासमोर हे देखील प्रश्नचिन्ह होतं आणि तो विचार मात्र सन्माननीय दिलीप शेट्टी यांच्या कडे तो मांडला. आणि आज आपण या ठिकाणी साक्षात APL अलिबाग प्रीमियर लीग साक्षात अवतरित पाहायला मिळते. आणि नक्कीच मित्रांनो या जर आपण स्पर्धेचा विचार केला तर मग खेळपट्टी असेल किंवा मैदान असेल किंवा रसिक प्रेक्षकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असेल किंवा सुंदर असं व्यासपीठ असेल, अगदी नीटनेटकं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि खरं अर्थानं हे सर्व श्रेय आहे ते सन्मान दिलीप शेट्टी भोईर, त्यांच्या समवेत साई क्रीडा मंडळ आणि साई महिला मंडळ यांना जाते, ज्यांनी अथक परिश्रम घेतलं आणि आज या ठिकाणी भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपण झिराटच्या मैदानावरती पाहतोय. आपण वलटे मैदानाकडे जर विचार केला तर येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावेची गरज आहे. निशान, आपण पाहतोय समोर जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्यासाठी सूचना आहे, व्यासपीठाच्या समोर आणि कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जरा बसून घ्या. तिथली बाउंड्री लाईन कव्हर होत नाहीये, लक्षात घ्या. कॅमेरामनला प्रॉब्लेम येतोय. परत सांगतोय, कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आणि व्यासपीठाच्या समोर असणारे प्रेक्षक वर्गाने आयदर बसून घ्या किंवा थोडं बाजूला व्हा, कारण कॅमेरामनला त्या ठिकाणी ती बाउंड्री लाईन कव्हर करता येत नाही. त्याच्यामुळे ओव्हर टू निशान. या चेंडूवरती आपण बघितलं तर चेंडू मात्र 1 पाऊंड जातोय सीमा रेषाकडे आणि पंचांकडच्या मात्र
माध्यमातून येतोय हा मात्र षटकार. आणि आता आपण समीकरण बघितलं तर येणारे 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. असं वाटलं होतं की हा सामना सहजरित्या नवतरुण खानाव संघ जिंकेल की काय, परंतु क्रिकेटमध्ये ऑलवेज एव्हरी प्रेडिक्शन इज अ फेल. कोणत्याही प्रकारचं प्रेडिक्शन करणं खऱ्या अर्थाने या ठिकाणी अंगलटी येऊ शकतं आणि त्याच प्रकारचं या ठिकाणी चित्र पाहायला मिळते, जेथे जिंकण्यासाठी येणारी 5 चेंडू आणि 1 धावेची गरज. पण तो शेवटी क्रिकेट आहेच. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटला चेंडू पडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या ठिकाणी मात्र कोणता संघ विजय होईल हे मात्र सांगणं फार कठीण आहे. कित्येक सामने आपण पाहिले ज्या सामन्यामध्ये 6 चेंडू मागे 36 धावा सुद्धा निघालेल्या आहेत आणि कित्येक असे सामने आपण पाहिलोय ज्या सामन्यामध्ये 6 चेंडू मागे एकही धाव दिली होती, जिथे जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. हा मात्र एक चांगला फटका पाहायला मोठे चेंडू पुन्हा एकदा येतोय कव्हर क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. या ठिकाणी विजय होतोय. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन A3 सोगाव. आणि तसेच या ठिकाणी या सामन्यामध्ये पराभूत झालेला नवतरुण खानाव संघ यांचे सुद्धा आभार. या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल प्रथमतः या ठिकाणी सन्मान्य दिलीप शेठ भोईर, तदनंतर साई क्रीडा मंडळ, साई महिला मंडळ यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. तसेच सन्माननीय संदीप जगे सर, तदनंतर यासिन सर, या सर्वांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. पुढची मॅच सुरू होणार आहे, त्यापर्यंत आपण जाणार आहोत. आकाश मांजरेकर आणि सौरभ भुरे, आकाश मांजरेकर आणि सौरभ भुरे रेडी राहायचं आहे. याच दरम्यान एक सन्मान आपण करतोय. अर्थात हा सन्मान एकविरा ग्रुप मुरुड अलिबाग शिक्षक वृंद यांच्यातर्फे हा सन्मान आहे. आणि हा सन्मान आहे आपले सर्वांचे लाडके आदरणीय छोटम शेट्टी यांचा. कारण